MPW लर्निंग सेंटर. पोलिओमायलिटीज म्हणजेच पोलिओ म्हणजेच बाल पक्षाघात. मित्रांनो, आज आपण लेक्चर नंबर 6 म्हणजे पार्ट 1चा आपण पाहणार आहोत. मित्रांनो, जे वॉटरबॉर्न सिरीज आपण जे सुरू केलेली आहे, स्टार्ट केली होती, त्याच्यामध्ये आपण बहुतेक लेक्चर्स आपले झालेले आहे, बहुतेक डिसीज आपले झालेले आहे. जे एक्झाम रिलेटेड आपण जे तर एक्झामचे जे रिलेटेड आहे त्याच्या हिशोबाने आपण जे आता स्टडी करत आहोत. जसं सिलेबसमध्ये काय 4 पॉईंट दिलेले आहेत. जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीज म्हणजे वॉटर अँड व्हेक्टर बॉर्नचं. तर आपला वॉटर बॉर्न सिरीज चालू आहे. त्याच्यामध्ये आपण पहिला पॉईंट बघू, जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीज अँड ट्रीटमेंट. हे पार्ट 1मध्ये आपण पोलिओचं बघणार आहोत. तर मग चला मित्रांनो, आपण सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, आपल्या वॉटरबॉर्न डिसीज सिरीजमध्ये आज आपण अतिशय महत्त्वाच्या आणि परीक्षेच्या दृष्टीने वारंवार विचारला जाणारा आजार शिकणार आहोत, म्हणजेच पोलिओमायलिटिस. एकेकाळी हा आजार लाखो मुलांना कायमचा आपण करत होता, पण आज भारताने पोलिओवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवले आहे. तरीसुद्धा MPW, हेल्थ इन्स्पेक्टर, हेल्थ सुपरवायझर आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर परीक्षेत या विषयावर अनेक प्रश्न विचारले जातात. आजच्या पार्ट 1मध्ये आपण जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीज आणि ट्रीटमेंट या दोन महत्त्वाच्या भागांचा सविस्तर अभ्यास करू. तर चला सुरुवात करूया. नंबर 1, पोलिओ म्हणजे काय? मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण हे समजून घेऊ की पोलिओ म्हणजे काय. आता पोलिओमायलिटिस म्हणजे पोलिओ हा पोलिओव्हायरसमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य व्हायरल आजार आहे. हा विषाणू मुख्यतः आतड्यांवर म्हणजे इंटेस्टाईन्सवर वाढतो. काही रुग्णांमध्ये तो मेंदू मज्जास्थावर म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम परिणाम करून हात-पायांना कायमचा लकवा म्हणजे पॅरालाइज आणू शकतो. म्हणून पोलिओ हा फक्त तापाचा आजार नसून अपंगत्व निर्माण करणारा गंभीर आजार आहे. हे बघा मित्रांनो, असा हे पोलिओ व्हायरस आहे. आणि हे जे मुलगा आहे त्याच्या पायाला पोलिओ झालेला आहे, म्हणजे ते म्हणजे परमनंटली ते आता हँडिकॅप झालेलं आहे. तर असं असतं. त्यानंतर आता याची डेफिनेशन पाहू आपण. पोलिओमायलिटिस हा पोलिओ व्हायरसमुळे होणारा तीव्र विषाणूजन्य संसर्ग असून तो मुख्यतः 5 वर्षाखालील मुलांमध्ये आढळतो आणि काही रुग्णांमध्ये कायमचा पक्षाघात म्हणजे पॅरालाइज निर्माण करू शकतो. आता एक्झाम पॉईंट कसं लक्षात ठेवायचं आहे. एक्झाम ओरिएंट पॉईंट म्हणजे पोलिओ हा व्हायरसमुळे होतो. सगळ्यात अगोदर पोलिओ एक्झाममध्ये आला का पोलिओ कशामुळे होतो, तर पोलिओ व्हायरसमुळे होतो आणि बॅक्टेरियामुळे नाही होत. बॅक्टेरिया म्हणजे नाही होत, म्हणजे त्याला अँटीबायोटिक आपण देऊ शकत नाही. बॅक्टेरियामुळे ते होत नाही. आता देन त्याची हिस्ट्री पाहू आपण. 1908 मध्ये कार्ल लँड्सडेनर यांनी पोलिओ व्हायरसचा शोध लावला. 1908 मध्ये पोलिओचा शोध लावलेला गेला. 1955 मध्ये यानी 1955 मध्ये डॉक्टर जोनास सॉल्क यांनी IPV म्हणजे इनॲक्टिवेटेड पोलिओ वॅक्सिन विकसित केली. पुन्हा 1961 मध्ये डॉक्टर अल्बर्ट सॅबिन यांनी OPV म्हणजे ओरल पोलिओ वॅक्सिन विकसित केली. भारतात पल्स पोलिओ प्रोग्रामची सुरुवात 1995 मध्ये झाली. 27 मार्च 2014 रोजी WHO ने भारताला पोलिओ फ्री कंट्री म्हणून प्रमाणित केले. म्हणजे मित्रांनो, हे सगळ्यात महत्त्वाचा आपला पॉईंट आहे, याला लक्षात ठेवा. 27 मार्च 2024 रोजी WHO ने भारताला पोलिओ फ्री कंट्री म्हणून घोषित केले. म्हणजे आता आपल्या भारतामध्ये एक सुद्धा पोलिओचा पेशंट नाही. एकदम 100% आपण पोलिओ फ्री झालेले आहे. म्हणजे एक्झाम रिलेटेड एकदम एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, व्हेरी IMP क्वेश्चन आहे. याला लक्षात ठेवा की 27 मार्च 2000 रोजी WHO ने भारताला पोलिओ फ्री कंट्री म्हणून घोषित केले. आता एक्झाममध्ये प्रश्न कसा येतो का, भारताला पोलिओमुक्त कधी झाला, तर 27 मार्च 2014ला भारत पोलिओमुक्त झाला. हे लक्षात ठेवा मित्र. देन नेक्स्ट, आता भारतातील शेवटच्या विल्ड पोलिओ केस 13 जानेवारी 2011ला पश्चिम बंगालमध्ये सापडला होता. भारतातील शेवटचा विल्ड पोलिओ केस म्हणजे आता हे लक्षात ठेवा का शेवट भारताला लास्टमध्ये भारताला पोलिओचा केस कधी दिसला होता, म्हणजे 13 जानेवारी 2011ला भारतामध्ये पहिला पोलिओ केस आढळला होता, म्हणजे लास्ट केस. आता कॉझिटिव्ह एजंट बघा, म्हणजे काळजीभूत जंतू. म्हणजे हे कशामुळे होतो. पोलिओचा कारणीभूत जंतू म्हणजे पोलिओ व्हायरस. हे लक्षात ठेवा. हा पिकोना व्हॅरिडाई कुटुंबातील आणि इंटेरिओ व्हायरस समूहातील RNA व्हायरस आहे. हे बघा, असा व्हायरस आहे पोलिओमायलिटिस विषाणू. ह्याची रचना अशी आहे बघा. ठीक आहे. देन त्यानंतर पोलिओ व्हायरसचे प्रकार पाहूया. पूर्वी पोलिओ व्हायरसचे 3 प्रकार होते, टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3. तर आता टाईप 1 काय हे सगळ्यात बघूया आपण. यापैकी टाईप 1 हा सर्वात गंभीर आणि पक्षाघात निर्माण करणारा प्रकार मानला जातो. म्हणजे टाईप 1 जे आहे ते 100% पॅरालाइज होतो. आता सविस्तर पाहूया पोलिओचे 3 प्रकार कोणकोणते आहे. पोलिओ व्हायरसचे 3 प्रकार, एक सिरोटाइप्स, आणि पोलिओ व्हायरसचे पूर्वी तीन सिरोटाइप्स होते. म्हणजे आता
पोलिओ व्हायरस टाईप 1 म्हणजे PV1 आपण पाहू. हा सर्वात जास्त आढळणारा प्रकार होता. सर्वाधिक पक्षाघात म्हणजे पॅरालाइज निर्माण करणारा प्रकार. मोठ्या प्रमाणात साथी म्हणजे आउटब्रेक याचा प्रकारमुळे होत असतो. भारतातील शेवटचा विल्ड पोलिओ केस 2011 हा टाईप 1 मुळे झाला होता. म्हणजे 2011ला जे आपल्याला लास्ट पोलिओ केस सापडला होता ते पॉइंट 1चा होता. आता एक्झाम पॉईंट रिलेटेड हे कसं लक्षात ठेवायचं की टाईप 1 हा सर्वात गंभीर आणि सर्वाधिक पक्षाघात निर्माण करणारा प्रकार आहे. म्हणजे पोलिओ व्हायरस जे ए आहे, पोलिओ व्हायरस 1 जे आहे तर ते सर्वात अधिक पॅरालाइज करणारा जे आहे तर आजार आहे. पोलिओ व्हायरस 2 म्हणजे PV2 हा टाईप 1 पेक्षा कमी प्रमाणात आढळत असे. पक्षाघात होऊ शकते पण टाईप 1 इतका गंभीर नाही. 1999 मध्ये जगातील शेवटचा विल्ड टाईप 2 केस आढळला. 2015 मध्ये WHO ने विल्ड पोलिओ व्हायरस टाईप 2 चे जागतिक निर्मूलन म्हणजे इरॅडिकेशन घोषित केले. म्हणजे आता हे जे टाईप 2 आहे, पोलिओ व्हायरसचा जे टाईप 2 आहे तर 2015 मध्ये WHO ने हे टाईप 2ला म्हणजे निर्मूलन म्हणजे आता जगातील म्हणजे वर्ल्डमध्ये पण आता पोलिओ व्हायरस 2 नाही आहे. हे प्रकार संपलेला आहे. आता एक्झाम रिलेटेड कसं लक्षात ठेवायचं, विल्ड पोलिओ व्हायरस टाईप 2 इरॅडिकेटेड इन 2015 यांनी का 2015ला ते संपूर्ण जगामधून प्रकार 2 संपलेला आहे. आता पोलिओ व्हायरस टाईप 3 PV हा पक्षघात निर्माण करू शकत असे. 2012 मध्ये शेवटचा विल्ड टाईप 3 केस आढळला. 2019 मध्ये WHO ने विल्ड पोलिओ व्हायरस टाईप 3 चे जगातील निर्मूलन घोषित केले. म्हणजे आता जे पोलिओ व्हायरस 3 आहे ते पण WHO ने काय केलं 2019 मध्ये इरॅडिकेशन म्हणून घोषित केले. म्हणजे वर्ल्ड इरॅडिकेशन म्हणजे जगातले पण एक पण केस नाही आहे ते आता संपून गेला. आता एक्झाम रिलेटेड कसं लक्षात ठेवायचं का विल्ड पोलिओ व्हायरस टाईप 3 इरॅडिकेटेड इन 2019 2019ला हे शेवटचा केस होता आणि ते नंतर त्याला इरॅडिकेशन म्हणजे निर्मूलन घोषित केले. ठीक आहे मित्रांनो, इथपर्यंत तुम्हाला आशा करतो की इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. जे नाही समजलं असेल, काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट नक्की करा. मी लवकर तुमचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. आता मित्रांनो 6 पाहू आपण रिझर्व्हियर म्हणजे रोगसाठा. हा रोगसाठा कशात असतो, कुठे अटॅक करतो हे आता आपण पाहूया. मनुष्य म्हणजे ह्युमन हा पोलिओ व्हायरसचा एकमेव रिझर्व्हियर आहे. म्हणजे हा विषाणू प्राणी किंवा पक्ष्यांमध्ये राहत नाही, हे हे मानवामध्ये राहतो. ठीक आहे मित्रांनो. आता एक्झाम रिलेटेड MCQ पोलिओचा रिझर्व्हियर कोण म्हणजे उत्तर म्हणजे ह्युमन. हे ह्युमनमुळे पसरतो. ठीक आहे. म्हणजे प्राणी वगैरे पक्ष्यांमध्ये हे आढळत नाही, हे मानवामध्ये आढळतो. ठीक आहे मित्रांनो. आता सोर्स ऑफ इन्फेक्शन म्हणजे ह्याचा संसर्गाचा मार्ग कोणता आहे म्हणजे सोर्स काय आहे? संक्रमित व्यक्तीचा विष्ठा म्हणजे फिसेस, संक्रमित व्यक्तीच्या घशातील स्राव म्हणजे थोराइड सिक्रेशन. मित्रांनो हे जे इन्फेक्शन होतो हे होतो जे आपले जे लॅट्रिन आहे त्या लॅट्रिनमुळे हे संक्रमित व्यक्तीचा लॅट्रिन म्हणजे ज्याला पोलिओ व्हायरस झालेला आहे ते पोलिओ व्हायरसचे जे लॅट्रिन असतं त्याच्या लॅट्रिनमधून जे येतात त्याचा सोस निघतो आणि संक्रमित व्यक्तीचे घशातील स्राव म्हणजे थोराइड जे आहे आपलं जे गळा असतं गळ्यामध्ये जे थोराइड आहे थोराइड सिक्रेशनमुळं ते संसर्ग होतो. ठीक आहे. आता मोड ऑफ ट्रान्समिशन म्हणजे ह्याचा संसर्गाचा मार्ग कोणता आहे, ह्याचा मोड कोणता आहे, जे ट्रान्समिशन कोणता आहे म्हणजे पोलिओचा मुख्य प्रसार म्हणजे फिक ओरल रूटने होतो. म्हणजे दूषित पाणी, दूषित अन्न, अस्वच्छता हात, उघड्यावर शौच, खराब स्वच्छता ह्यामुळं काय होतं ह्याचे मोड्स ऑफ ट्रान्समिशन यानी की ह्याच्यामुळं पोलिओ आपल्याला म्हणजे ट्रान्समिशन होतो. ठीक आहे मित्रांनो. आता विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो. काही वेळा संक्रमित व्यक्तीच्या घशातील सर्वामुळेही संसर्ग होऊ शकते म्हणजे थोराइड सिक्रेशन. आता इन्क्युबेशन पिरियड म्हणजे ह्याच्या आयुष्यमान कालावधी म्हणजे कसं आता साधारणपणे 7 ते 14 दिवस, काही रुग्णांमध्ये 3 ते 35 दिवस देखील असू शकते. आता इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय का जेव्हाचे जे व्हायरस आहे पोलिओ व्हायरस जे आपल्या शरीरात गेला त्याचे किती दिवसानंतर आपल्याला सिम्पटम्स दिसतात म्हणजे लक्षात दिसतात ते टाईमला इन्क्युबेशन पिरियड म्हणतात. तर 7 ते 14 दिवसानंतर ते तर आपल्याला त्याचे सिम्पटम दिसू लागतात. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा, हे व्हेरी IMP का पोलिओचा इन्क्युबेशन विचारलं तर पोलिओचा इन्क्युबेशन पिरियड साधारणपणे यानी की नॉर्मलायझेशन 7 ते 14 दिवस आहे. ठीक आहे मित्रांनो. आता कोणाला जास्त धोका असतो हे सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे की कोणाला जास्त धोका असतो. आता पोलिओचा धोका जे आहे तर 5 वर्षाखालील मुले म्हणजे 5 वर्षाखाली जे मुले आता आपले जे लसीकरण झालं आता 28 तारखेला लसीकरण आपलं झालं होता का 2 मूल जिंदगी के ते 5 वर्षाखालील मुलांनाच देतात कारण की 5 वर्षाखाली मुलांना जास्त धोका असतो का पोलिओ होण्याचा. ठीक आहे मित्रांनो. लसीकरण न झालेली मुले म्हणजे आता जे वॅक्सिनेशन जे घेत नाही आहे, आता बहुतेक लोक काय करतात वॅक्सिनेशन घेत नाही आहे म्हणजे बाळांना वॅक्सिनेशन शेड्यूल असतो ना ते वॅक्सिनेशन ते घेत नाही आहे.
मग दूषित पाणी वापरणारे लोक म्हणजे ते एकदम गढूळ पाणी वापरणारे जे लोक असतात त्यांना पण धोका असतो होण्याचा. नंतर कमी स्वच्छता असलेला भाग, म्हणजे जे स्वच्छता नाहीये म्हणजे अनहायजेनिक भाग आहे म्हणजे सॅनिटेशन नाहीये तिथं, प्रॉपर सॅनिटेशन नाहीये तिथं पण समजा पोलिओ होण्याचे चान्स जास्त असतं. कमी प्रतिकार शक्ती असलेला व्यक्ती म्हणजे इम्युनिटी पॉवर ज्याच्यामध्ये नसतं, त्याच्यामध्ये पॉवर नाहीये, इम्युनिटी नाहीये, तर त्या व्यक्तींना समजा होण्याचा धोका जास्त असतो. मित्रांनो, आता आपण इन्फॉर्मेशन ऑफ डिसीज सगळ्या पोलिओचं आपण पाहिलं. आता आपण सेकंड पॉईंट ट्रीटमेंट पाहू. पोलिओचं ट्रीटमेंट काय? आता पॅथोजेन्सिस म्हणजे रोगनिर्मिती कशी होते? पोलिओ व्हायरस हा तोंडाद्वारे शरीरात प्रवेश करतो. पोलिओ व्हायरस जे आहे तर तोंडावाटे शरीरात प्रवेश करतो. आतड्यात तो वाढतो. रक्ताद्वारे शरीरात पसरतो. काही रुग्णांमध्ये तो मज्जास्थेत म्हणजे मसल्समध्ये पोहोचतो. स्पायनल कॉर्डमधील मोटर मोटर नर्वस नष्ट करतो. त्यामुळे स्नायूंना संदेश मिळत नाही. परिणामी हात किंवा पायात फॅलेसाइड म्हणजे पॅरालायसिस होऊन जाते म्हणजे सेल पक्षाघात होतो. पुन्हा आता पोलिओचे आपण 3 प्रकार पाहिले. आता हे पोलिओचे प्रकार. इनअपेरंट इन्फेक्शन म्हणजे लक्षणे नसलेला, ॲबॉर्टिव्ह पोलिओ, नॉन पॅरालायटिक पोलिओ, पॅरालायटिक पोलिओ म्हणजे सर्वात गंभीर हे पॅरालायटिक पोलिओ आहे. आता हे बघा मित्रांनो, हे 4 पॉइंट्स आपण बघितले. 29 पोलिओची विविध अवस्था म्हणजे एक इनॲपरेट पोलिओ इन्फेक्शन म्हणजे अस्पष्ट इन्फेक्शन म्हणजे कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, परंतु विषाणूचा प्रसार होतो. म्हणजे त्याच्यात म्हणजे सिम्प्टम्स तर दिसत नाही, पण त्याच्यामध्ये ते पोलिओ व्हायरस असतो. दुसरा गर्भवती पोलिओ, गर्भपाती पोलिओ म्हणजे अबॉर्टिव्ह पोलिओ यानी की सौम्य लक्षणे म्हणजे ताप, घसा दुखणे, डोके दुखणे जी काही दिवसात बरी होतात. तिसरा आहे नॉन पॅरालायटिक पोलिओ म्हणजे मध्यम स्वरूपाची लक्षणे जसे की मानेतील ताठरता आणि तीव्र वेदना परंतु पॅरालाइज होत नाही. आणि चौथा जे सगळ्यात घातक आहे पॅरालायटिक पोलिओ म्हणजे अत्यंत गंभीर प्रकार ज्यामध्ये कायमचा पॅरालाइज यांनी शिथिलता यासनी स्नायूंना कमजोरी होऊ शकतो म्हणजे परमनंटली ते पॅरालाइज होतात. ठीक आहे. आता ह्याचे साईन अँड सिम्प्टम्स बघूया. लक्षणे कोणकोणती असतील? सुरुवातीला ताप, घसा दुखणे, थकवा, उलटी, डोकेदुखी, अंगदुखी, अवस्थेत हात किंवा पायात अचानक कमजोरी, चालण्यात अडचण, फॅलेसिटीस, पॅरालाइज, श्वासन स्नायूंवर परिणाम झाल्यास श्वास घेण्यात त्रास, मानवी शरीरावरील पोलिओचे परिणाम, मान, उलटी, हातपायात कमजोरी हे सगळे त्याचे पोलिओचे परिणाम आहे. आता याचे कॉम्प्लिकेशन आपण पाहूया म्हणजे गुंतागुंत काय असते. कायमचा पक्षाघात, हातपाय बारीक होणे, सांध्यामध्ये विकृती, जे जॉईंट्स असतात त्याच्यामध्ये विकृती येते, श्वासन निकामी होणे, पास्ट पोलिओ सिंड्रोम. आता याची डायग्नोसिस कोणकोणते? क्लिनिकल एक्झामिनेशन, स्टूल सॅम्पल सर्वात महत्त्वाची म्हणजे जे आपल्या लॅट्रिन असतं त्याला चेकअपसाठी लॅबोरेटरीला पाठवावं लागतं म्हणजे स्टूल सॅम्पल टेस्ट. थोडा स्वॅब म्हणजे आपलं जे कोरोनामध्ये RNCP केली होती आपण RT-PCR जे केली होती ते त्याच्यामध्ये स्वॅब टाकून ते आपल्याला काय करतात घ्यायचा टेस्ट घेतात. CSF एक्झामिनेशन, RT-PCR, व्हायरस आयसोलेशन, मानवी शरीरावरील पोलिओचे परिणाम असे पोलिओचे परिणाम होतात. मित्रांनो, एकदा तुम्ही काय करा व्हिडिओ पॉज करून एकदम निवांत हे सगळे एक एक पॉईंट तुम्ही एकदा वाचून समजा 3 वेळेस हे व्हिडिओ तुम्ही बघा. पहिल्या वेळेस तुम्ही पहिल्या दिवशी वाचा, नंतर तिसऱ्या दिवशी आणि नंतर 7वा 1-4 सिरीज म्हणजे पहिला 1-4-7 हे रूल तुम्ही जर वापरला, आपले जे एज्युकेशन हे जे आपण स्टडी करतात त्याच्यामध्ये जर तुम्ही 1-4-7 हा रूल यूज केला म्हणजे ते तुमचे परमनंटली कायमचं तुमचे मेमोरलाइज होऊन जाईल. काय म्हणजे कसं काय पहिल्या दिवशी तुम्ही म्हणजे रिव्हिजन केला, मग चौथ्या दिवशी रिव्हिजन करायचं, मग 7व्या दिवशी. हे 3 दिवस जर तुम्ही रिव्हिजन केला 1-4-7 तर मग तुमच्या परमनंटली हे मेमोराईज होऊन जाईल. म्हणजे म्हणजे एक्झाममध्ये कसंही प्रकारचा तुम्ही क्वेश्चन येऊ द्या, तुम्ही निवांतपणे एकदम इझिली ते क्वेश्चनला तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे मित्रांनो. आता ह्याचा आपण पोलिओमध्ये सर्वात महत्त्वाचा नमुना म्हणजे स्टूल सॅम्पल. हे लक्षात ठेवा का पोलिओ जर तुम्हाला सॅम्पल घ्यायचं असलं तर स्टूल म्हणजे जे आपले लॅट्रिन असतात त्याच्यामध्ये आपल्याला ते एकदम सर्वात महत्त्वाचा नमुना असतो. आता ह्याचा ट्रीटमेंट आणि उपचार बघू आपण. पोलिओसाठी विषाणू नष्ट करणारे विशिष्ट औषध उपलब्ध नाही आहे. उपचार प्रमुख म्हणजे मुख्य सपोर्टिव्ह असतात. जसे यामध्ये विश्रांती, पुरेसे द्रवपदार्थ, ताप व वेदनांसाठी औषधे, फिजिओथेरपी, मसल्स एक्सरसाइज, ऑर्थिक सपोर्ट म्हणजे ब्रॅसेस, आवश्यक असल्यास व्हेंटिलेटर सपोर्ट. हे बघा मानवी शरीरावरील पोलिओचे परिणाम. आता लेक्चरसमोर आज आपण शिकलो पोलिओ म्हणजे काय, व्याख्या, इतिहास, कारणीभूत विषाणू, रिझर्वियर, सोर्स ऑफ ट्रान्समिशन, इन्क्युबेशन पिरियड,
पॅथोजन्सिस, टाइप्स, सिम्पटम्स, कॉम्प्लिकेशन्स, डायग्नोसिस, ट्रीटमेंट. आता मित्रांनो, पुढील लेक्चर पार्ट 2 मध्ये आपण प्रिव्हेन्शिव्ह, प्रिकॉशन, कंट्रोल अबाउट डिसीज, सर्वेलियन्स, मॉनिटरिंग आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स यामध्ये आपण OPV, IPV, पल्स पोलिओ प्रोग्राम, AFP, सर्वेलियन्स, टूल कलेक्शन, MPWची भूमिका आणि परीक्षेसाठी महत्त्वाचे MCQ सुद्धा शिकणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. MPW लर्निंग सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक यू.